नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार, एक गंभीर जखमी. परिसरात भीतीचे सावट. कष्टाने वाढवलेल्या जनावरांवर बिबट्याचा हल्ला. शेतकरी बिपिन कांबळे यांचे मोठे आर्थिक नुकसान. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील गौतमनगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याने एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी बिपिन कांबळे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने 2 शेळ्यांवर हल्ला चढवला. यामध्ये एक शेळी जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. तसेच काही तासानंतर परत आलेल्या बिबट्याने कांबळे यांच्या घरासमोरील कुत्र्यावरही हल्ला करून त्याला फरफटत नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बिपिन कांबळे हे कुटुंबियांसमवेत जेवण करत असताना त्यांच्या जनावरांच्या शेडमधून शेळ्यांचा आर्त आवाज ऐकू आला. काहीतरी अनर्थ घडल्याची चाहूल लागताच ते तातडीने शेडकडे धावले. मात्र तेथे दिसलेले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला होता तर दुसरी शेळी गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होती. सुदैवाने घाबरून बाहेर पळालेल्या एका शेळीच्या पिल्याचा जीव वाचला. या घटनेने कांबळे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतीसोबत पशुपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाने कष्टाने वाढवलेल्या जनावरांवर झालेल्या हल्ल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शेळी पाहून कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. मात्र काही तासानंतर तो पुन्हा परिसरात परतला आणि कांबळे यांच्या घरासमोरील कुत्र्यावर झडप घालत त्याला फरफटत घेऊन गेला. त्यामुळे बिबट्याचा वावर गावाच्या अगदी वस्तीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट दिसून आलं. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं, शेतात जाणं तसेच जनावरे बाहेर ठेवणं धोकादायक बनलं आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अमोल माळी व रेस्क्यू टीमचे पांडुरंग उगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ऐतवडे बुद्रुकचे उपसरपंच महेश कांबळे यांनी वन विभागाने तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.